गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना आमदार संजय गायकवाड यांनी धमकीचे काही फोन केले होते आणि त्याच्यावरनं हे प्रकरण बऱ्यापैकी गाजताना आपल्याला पाहायला मिळत होतं. अखेर याच्यावर आमदार संजय गायकवाड यांच्यावर चौकशीचे जे आदेश आहेत ते न्यायालयानं आता दिलेले आहेत. पोलिसांकडून ही चौकशी केली जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत स्मिता पानसरे. स्मिता ताई, नेमकं काय सांगाल? आता ही अखेर तुमच्या लढ्याला एक यश म्हणावं लागेल. बरोबर. खरं तर आजची जी घटना आहे त्याच्यावरून असं वाटतं की चळवळीला किमान एक यश मिळालं. सुरुवातीला जेव्हा आम्ही FIR दाखल करायला गेलो होतो आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात, तेव्हा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली होती. अदखलपात्र गुन्हा याच्यामध्ये मग तपास करण्याचा अधिकार पोलिसांना असत नाही. पण आता मात्र न्यायालयानं त्यांना सांगितलं की आपण असा तपास करू शकता. तर मला असं वाटतं की पोलीस आता योग्य दिशेने तपास करतील आणि चळवळीला नाही म्हणालं तरी ते एक यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये केवळ प्रकाशकाला शिव्या दिल्यात एवढंच नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि एका लोकप्रतिनिधींनी दिलेली आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींनी सत्तेच्या आधारानं एखाद्याला असं जीवे मारण्याची धमकी देणं, मला असं वाटतं की याला लोकप्रतिनिधी म्हणावं का, असं यापूर्वीही आम्ही म्हटलो होतो. पण आता न्यायालयानं एक चांगली गोष्ट केलेली आहे की आरोपपत्र त्यांच्यावरती दाखल केलं जाईल आणि पोलीस योग्य तऱ्हेनं त्याचा तपास करतील आणि योग्य असा न्याय प्रशांत आंबी यांना मिळेल अशी अपेक्षा करायला खरं तर हरकत नाही. खरं तर याच्यामध्ये जे आमदार रोहित पवार जे आहेत त्यामध्ये असल्याचं, इन्व्हॉल्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच्यानंतर आपला काही याच्यानंतर पाठपुरावा काय झाला? नाही, बरोबर आहे की अनेक जणांनी, खरं म्हणजे आमदार रोहित पवारांच्या सारखेच अनेक जणांनी यामध्ये पाठिंबा आम्हाला दिला होता. खरं तर ही गोष्ट मुळातच चुकीची होती. कारण एखाद्याला, प्रकाशकाला, एखाद्या छोट्या प्रकाशकाला, वयानं लहान असणाऱ्याला धमकी देणं, आरवाची शिवीगाळ करणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं, खरं तर ही फार भयानक गोष्ट होती. आणि अशा वेळेला अनेक जण एकत्र आले. शिवाजी महाराजांच्यावरती प्रेम असणारे, शिवप्रेमी असणारे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहीत असणारे अनेक जणांनी यामध्ये मदत केली. आता पुढचा टप्पा जो आहे तपास यंत्रणेचा, त्यामध्ये सुद्धा अनेक जण मदत करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आता इथून पुढे आपली नेमकी भूमिका कशी असणार आहे? आता हा दखलपात्र गुन्ह्याची जी आता चौकशी प्राथमिक आहे ते आता प्राथमिक सुरू होईल काही दिवसातच. बरोबर आहे. आरोपपत्र दाखल होईल त्यांच्यावरती आणि योग्य दिशेने तपास केला जाईल. संविधानाच्या नुसार न्याय यंत्रणा चालते असे मानणारे आम्ही सगळेजण आहोत. त्यामुळे न्याय यंत्रणेवरती आमचा विश्वास आहे. त्यामुळे ही न्याय यंत्रणा योग्य पद्धतीनं न्याय करेल अशी अपेक्षा करायला खरं तर हरकत नाही. अपेक्षा असं यासाठी म्हटलं की यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये असं काही घडलेलं दिसत नाहीये. पण तरी सुद्धा या प्रकरणामध्ये आम्ही चळवळीतले कार्यकर्ते म्हणून मला असं वाटतंय की पोलीस आता योग्य दिशेने तपास करतील, योग्य असं आरोपपत्र त्यांच्यावर दाखल करतील आणि आरोपपत्र दाखल करून त्यांना अटक करणं गरजेचं आहे. जर हे केलं नाही तर ही वृत्ती वाढत राहील. आमदार संजय गायकवाड ही एक व्यक्ती म्हणून याला विरोध तर आहेच, पण त्याचबरोबर ही एक वृत्ती आहे. आणि आजकाल आपण असं बघतोय की सत्तेचा माज अनेकांना इतका आलेला आहे की लोक सत्तेच्या माजानं अनेकांना चुकीच्या गोष्टींनी दहशत पसरवण्याचा, हिंसा करण्याचा प्रकार सध्या चालू आहे. या सगळ्याला कुठेतरी आळा बसायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल होणं आणि गुन्हा त्यांचा साबित, खरं म्हणजे त्यांनी स्वतःच कबूल केलेला आहे की मी या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी तसा काय म्हणतात त्याला जबाब दिलेला असेल तर त्यांच्यावरती योग्य पद्धतीनं गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मुळात आपण आता म्हटलाच की संजय गायकवाड जे आहेत त्यांनी आता स्वतः मान्य केलेलं आहे की ती ऑडिओ क्लिप माझीच आहे, ऑडिओ क्लिप मधला आवाज देखील माझाच आहे आणि जे काही शिव्या वगैरे जे काही दिलेल्या आहेत त्या स्वतः मीच दिलेल्या आहेत, अशा पद्धतीने त्यांनी जे काय असेल ते बोललेलं आहे. यामध्ये चौकशी मग नेमकी, प्राथमिक चौकशी नेमकी कोणत्या पद्धतीने? तेच म्हणायचं आहे. खरं म्हणजे जेव्हा FIR दाखल करायचा होता तेव्हाच अदखलपात्र गुन्हा दाखल करणं चुकीचं होतं. ही पहिलीच पायरी चुकीची झालेली होती. पण किमान आता चळवळ जेव्हा करायला सुरुवात केलेली असती तेव्हा एखादी गोष्ट पुढे जाताना किमान आता आरोपपत्र दाखल करून घेतायत, त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. मला असं वाटतं की आता नव्यानं चौकशी करण्यापेक्षा त्यांना अटक करणं आणि जे काही नियमानुसार असेल ते न्यायदान करून त्यांना शिक्षा करणं हाच खरं म्हणजे त्याच्यावरचा उपाय आहे असं मला वाटतं. आपले जे वकील आहेत असीम सरोदे यांनी एक खरं तर आता दखलपत्र गुन्हा दाखल करण्याची जी मागणी आहे ती न्यायालयात केली होती आणि ती मंजूर देखील झाली. पुढची नेमकी आपली यांची भूमिका कशी असणार?
यापूर्वीचे अनेक अनुभव कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं बघितलं असेल आपण, किंवा दाभोळकरांचं बघितलं असेल, तर आजवरती अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय झालंय ते आपण सगळेजण बघतो, म्हणजे जनता बघत आहे. अजूनही त्याचा निकाल लागलेला नाहीये. खरं म्हणजे दहशत पसरवणं आणि माणसांना शहाणे करणारी जी माणसं आहेत, अशा माणसांचे खून करणं दिवसाढवळ्या, किंवा त्यांच्यावरती खुणाची धमकी देणं, जेणेकरून अशी चळवळ करणारे, अशी मांडणी करणारे, असे विचार करणारे जे लोक आहेत ते यापासून परावृत्त व्हावेत, असा खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांचा हेतू असावा अशी शंका येते. पण कोणीही चळवळीतले कार्यकर्ते या कशाला घाबरत नाहीयेत. त्यामुळं आत्ता आरोपपत्र दाखल केल्यानंतर ते नेमके चौकशी काय करतील आणि त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतील हे खरं बघावंच लागेल. नियमानुसार म्हटलं तर आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणं एवढंच राहिलेलं आहे काम, असं आम्हाला वाटतंय. पण ते तसं घडेल काय याचीही शंका येते. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा अजूनही इतकं सगळं घडलेलं असतानाही अजूनही आमदार जे संजय गायकवाड आहेत ते अजूनही असं म्हणतात की एकेरी उल्लेख करणारी जी पुस्तकं आहेत, मग तो शिवाजी कोण होता असेल, किंवा दगलबाज शिवाजी असेल, किंवा अशा अर्थाचे अनेक असतील, त्या सगळ्यावरती बंदी घालावी अशी अजूनही ते मागणी करतात. विधानसभेमध्ये मी तशी मागणी करणार आहेत असं त्यांचं वक्तव्य माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मला असं वाटतं की हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की मूर्ख माणसाला कुठपर्यंत शहाणपणा शिकवणार आणि त्याला प्रतिवाद तरी किती करत राहायचा, असा एक प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं या निमित्तानं किमान लोकप्रतिनिधींचे जो क्रायटेरिया असतो, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ज्याला निवडतो, ज्यानं खरं म्हणजे लोकांच्यासाठी धोरणं घ्यायची आहेत, लोकांचं काम करायचं आहे, प्रजासत्ताक राज्य आहे, प्रजेची सत्ता असणारं राज्य, त्याच्यामध्ये ज्याला निवडून देतोय त्याची किमान पात्रता काय असावी याचा या निमित्तानं जनता आणि शहाणे लोकही विचार करतील आणि येत्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देताना किमान तरुण पिढी आता याचा विचार करेल अशी अपेक्षा वाटते. चौकशी करण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत, पण ते कधीपर्यंत त्यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत वगैरे त्याची काही तारीख आपल्याला कळालेली आहे का? त्याच्या काही वेळेची माहिती आपल्याला काय कळाली? नाही, या संदर्भात त्यांनी काही माहिती कळवलेली नाहीये, अजून काही सांगितलेलं नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचलंय, आम्ही वाट बघतोय, बघूयात काय होतंय ते. जसं की आता आपण पाहिलं, अखेर पहिल्या लढ्याच्या जी पायरी आहे ती आता पायरी चढलेली आहे, अशा पद्धतीचं यांचे जे काही म्हणणं आहे ते आता आपण ऐकलं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.